Preview. Preview. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे. अशातच वर्धा लोकसभामध्ये सुद्धा बिगुल वाजलेला आहे. हवा कोणाची, कोणाला बसणार झटका, तो काय भेटणार फेरफटका, तर जाणून घ्या आपण जनतेपासून करून. तर आपल्यापर्यंत काही नागरिक आहे. दादा काय सांगा, आगामी लोकसभा निवडणूक आहे आणि एकीकडे भाजपकडून रामदास तडस आहे आणि अमर काळे आहे. काय आपलं कौल कोणाकडे? पोल तर सध्याच काही सांगता येणार नाही. माणूस पाहून आणि वातावरण पाहून बघू काय वाटते ते. नेमकं कौल कोणाकडे? ते तर सर माझ्या म्हणण्याप्रमाणे तर नाही होणार. हवा तर दोन्हीकडची आहे, BJP आहे, काँग्रेस आहे, दोन्ही आहे, पण सांगता येत नाही शेवटपर्यंत काय होईल ते. नक्कीच आपण काय सांगा, वर्धा लोकसभेमध्ये जर उभे आहे, नेमकं काय वाटतं, अमर काळे का रामदास तडस? नाही, यावेळेस अमर काळेच येणार. अमर काळे. हो, नेमकं का? नेमकं म्हणजे या BJP सरकारले लोक महागाईले, हे GST, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, याला त्रस्त झाले. त्याच्यामुळे लोक नाराज झाले BJPवर. लोकसभेची निवडणूक आहे, काय सांगा वर्धा लोकसभेसाठी आपला कौल कोणाकडे राहील? आपले हे तुतारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे यांना राहील. अमर काळे यांचं पण सुद्धा अमर काळे यांनाच राहील असं यांचं बोलणं झालेलं आहे. पुन्हा आपल्यासोबत काही नागरिक आहे, काही दुकानदार आहे, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया. दादा, आगामी लोकसभा निवडणुकाला सुरुवात होणार आहे. वर्धा लोकसभेमध्ये जी आमने सामने उभे आहे, काय सांगा चित्र काय राहील? भाजप कशा पद्धतीनं सांग? भाजपची आहे बॉसी. भाजपची सीट म्हणजे कोण, नेमकं नाव काय? रामदास तडस. रामदास. नक्कीच यांचा कौल रामदास तडस यांच्याकडे आहे. पुन्हा आपण इकडे जाणून घेऊया. काही आपल्यासोबत पुन्हा काही आहे युवा आहे. दादा काय सांगा, आगामी लोकसभा निवडणूक आहे, तडस आणि काळे उभे आहे अमर, काय सांगा? रामदास तडस येऊ शकते. रामदास तडस यांचा पण कल रामदास तडस यांच्याचकडे आहे. पुन्हा आपल्याकडे युवा वर्ग आहे, काय सांगा? वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, नेमका कल कोणाकडे आहे? मला माहीत नाही ना काही. यांना माहीत नाही म्हणते, म्हणजे यांना खासदारच माहीत नाही, म्हणजे यांना लोकसभा निवडणूक माहीत नाही आहे. आणि तसेच आपल्यासोबत पुन्हा काही काका येणाऱ्या आगामी निवडणूकमध्ये वर्धा लोकसभामध्ये काय सांगा, कसं वाटेल तुम्हाला हे चित्र? काँग्रेस पाहिजे आम्हाला. काय पाहिजे? काँग्रेस. काँग्रेस उमेदवारचं नाव? काँग्रेसच्या उमेदवारचं नाव काय आहे? काँग्रेस उमेदवार माहीत नाही, पण काँग्रेस पाहिजे. नक्कीच यांचा पण कल काँग्रेसकडेच आहे. म्हणजे एकंदरीत आपण बघता आतापर्यंत बघता तर जास्त कल आलेला आहे. तसेच पुन्हा आपल्याकडे काका नमस्कार. काय सांगा, वर्धा लोकसभेची निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे, कसं राहील? मला असं वाटते, माझ्या अंदाजानं जर समजा भाजप की काँग्रेस, भाजपकडून तडस आहे, अमर काळे आहे, काय सांगा? आणि एकीकडे वंचित आहे. मी असं अंदाजानं म्हणजे पक्क नाही सांगू शकत, पण माझं कन्फ्युजन आहे. काय आता यापैकी 3 व्यक्तीपैकी कोण येणार आहे याचा अंदाज आज नाही लावू शकत आपण. नक्कीच यांनी अंदाज सुद्धा लावलेला नाही. पुन्हा आपल्याकडे काका आहे. काका, आगामी वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, एकीकडे काय कसं राहील चित्र? आता याच्यावर आपण काही सांगू नाही शकत. नेमकं काय तुमचं कौल कोणाकडे? आपण काही सांगू नाही शकत. ते सांगू शकणार नाही म्हणते. पुन्हा आपल्यासोबत काही दुकानदार वर्ग आहे, त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे भाजप, दुसरीकडे वंचित, काँग्रेस, राष्ट्रवादीचे तुतारी गटाचे अमर काळे आहे, काय सांगा कोण काय चित्र येणार निवडणुकीमध्ये? आता तिरंगी लढत आहे बा इथं आपल्या इथं. तिरंगी लढत असल्यानंतर भाजपचा दूर जास्त आहे. आता काय भाजपचा जोर जास्त आहे इथं. भाजपचा जोर जास्त आहे. आता तिरंगी लढत आहे आणि काँग्रेस
आणि भाजपमध्ये दोघांमध्ये फाईट राहणार. एक तिरंगी लढत आहे म्हणून सांगितले आहे, पण तसं यांनी एक भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर पुन्हा आपल्यासोबत काही नागरिक आहे. काय सांगा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इकडे चित्र कसं राहील? चित्र आता तसं तर सध्या काही सांगता येत नाही, पण भाजपचा जास्त जोर राहू शकतो. भाजपचं चित्र नक्कीच यांचा कल भाजपकडे आहे. यांचं म्हणणं आहे का भाजपचे चित्र स्पष्ट होऊ शकते. पण पुन्हा आपण जाणून घेऊया काही नागरिक असून. दादा, आगामी लोकसभा निवडणूक आहे वर्धेची, कसं चित्र राहील काय सांगाल? येणाऱ्या लोकसभेमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे जनतेचे प्रश्न. सगळ्यात महत्त्वाचा जनतेचे प्रश्न, स्थानिक लेवलचे प्रश्न. बरोबर. जर खासदारांनी ते सोडवले असतील तर खासदार निवडून येतील. कुठल्या खासदार? कोणते जे खासदार रोलिंगमध्ये जे खासदार होते, विद्यमान खासदार जे होते. आणि दुसरीकडे अमर काळे चित्र कसं काय? अमर काळे सुद्धा फाईटमध्येच राहील, टफ फाईटमध्ये राहील. हो हो. तिसरीकडे वंचितचं तसं आहेच ना बघ, तिसरी आघाडी आहेच उभी. तिसरी आघाडी. हो, त्याच्यानं काही सांगता येत नाही. नक्कीच स्थानिक लेवलचे प्रश्न महत्त्वाचे आहे. स्थानिक लेवलचे प्रश्न महत्त्वाचे हो. आहे. पण आज तुम्ही जे म्हणता का विद्यमान खासदार यांनी कुठले कामं केले स्थानिक लेवलला? मला तरी वाटत नाही का विद्यमान खासदारांनी कोणी काम केले आहे म्हणून. मला वाटत नाही, कारण माझा मतदारसंघ जो आहे चांदुरली, धामणगाव आणि नांदगाव खंडेश्वर 3 तालुके मिळून जो विधानसभा क्षेत्र तयार झाला आहे, या विधानसभा क्षेत्रात विद्यमान खासदाराचे कामं दिसत नाही आहे सध्याच्या काळात. नक्कीच यांचं म्हणणं आहे की विद्यमान खासदाराचे कामं नाही आहे, म्हणजे यांचासुद्धा कौल दुसरीकडे वळलेला आहे. पुन्हा आपल्यासोबत काही दुकानदार वर्ग आपल्याला जुळलेले आहे. काका, आगामी लोकसभाची निवडणूक आहे, वर्धा विधानसभामध्ये ते उभे आहे, उमेदवार उभे आहे, काय सांगाल? अरे क्या बताओ भाई, बोला ना. मुझे बोलना नहीं आता. ना माहिती नाही म्हणते. पुन्हा आपण जाणून घेऊया इकडे. आणि काय सांगा ना, आगामी लोकसभेची निवडणूक आहे वर्धा क्षेत्रात आणि वर्धेमध्ये चांदूर रेल्वे येते, काय सांगा कसं राहील चित्र? कसं राहील? बीजेपी तर काँग्रेस, बाकी काय बीजेपीचा कौल कोणाकडे राहील? कौल बीजेपीकडे. बीजेपीकडे. नक्कीच त्यांचा कौल बीजेपीकडे आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. काय सांगा दादा, वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, चित्र कसं राहील आणि कौल कोणाकडे राहील? बीजेपी. यांचा पण कौल बीजेपीकडे गेला आहे. आपण पुन्हा इकडे पाहूया. आणि हा जे चांदुर येथील आपण आलेलो आहे आणि चांदुरपासून जनतेचा कौल काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेत आहे. आणि पुन्हा आपल्यासोबत काही तसं आपल्यासोबत काही दुकानदार आहे. आगामी लोकसभा निवडणूक येणार आहे, वर्धेची निवडणूक 26 तारखेला आहे आणि 4 तारखेला रिझल्ट आहे. कसं पाहान, काय सांगा काय राहील चित्र? चित्र अमर काळे राहील. अमर काळे राहील. हो. त्यांचा कौल अमर काळेकडे आहे. असं राहील, काय वाटेल कोणाकडे कौल, जनतेचा कौल कोणाकडे, हा आम्ही कार्यक्रम घेतला, काय सांगा? लोकांच्या याच्यावर आहे साहेब. आता हे कोणी बीजेपीचा प्राधान्य देऊन राहिले, कोणी वंचितला देऊन राहिले आणि काँग्रेसला पण देऊन राहिले. आता जो आघाडी घेईल मतांची थोती जी होणारच आहे. नेमका कौल कोणाकडे आहे? नेमका कौल दादा मला वाटते बीजेपी वाल्यांना दिसतो जरा. बीजेपीकडे. पुन्हा आपल्याकडे युवा वर्ग सुद्धा जुळलेले आहे. आगामी लोकसभा निवडणूक आहे, जनतेचा कौल कोणाकडे काय राहील? युवा या नात्यानं आपलं काय सांगाल? भाजप. हा, बोला ना. वंचितकडे. वंचितकडे. यांचा कल वंचितकडे आहे. काकू काय सांगा, आगामी लोकसभा निवडणूक आहे, वंचितकडे. यांचा पण कल वंचितकडे आहे. म्हणजे एकंदरीत पाहता वातावरण मिक्समध्ये दिसत आहे, कधी वंचित, कधी भाजप, तर कधी काँग्रेस दिसत आहे. तर पुन्हा आपण ओढूया. दादा काय सांगा, आगामी लोकसभा निवडणूकमध्ये काय राहील चित्र, कसं राहील? मला तरी वाटते असं की जे 10 वर्षापासून जे कामं व्हायचे होते ते तर असं कुठलंच काम आहे चांदूर रेल्वे झालं नाही. आणि चांदूर मतदारसंघ, धामणगाव मतदारसंघ, खासदारच्या गोष्टी करता तुम्ही? हा. तर खासदारापासून जे लोक आहेत ते पूर्णपणे नाराज आहे. मला तर हे असं वाटते की या निवडणुकीत अमरभाऊ हे विजयी होऊ शकते. नक्कीच यांचा कल अमरभाऊ काळेकडे आहे. पूर्ण जाणून घेऊया आपण. काही दुकानदार वर्ग आहे आपल्याकडे. आगामी लोकसभा निवडणूक आहे, काय सांगा कसं राहील चित्र? असं राहील म्हणजे चांगलं भेटणार चित्र. काँग्रेस, भाजप, वंचित, काय आपला कौल कोणाकडे? आपलं काय सगळ्याकडे ठेवू आपण, टक्कर पाहू आपण काय करायचं आहे ते. नक्कीच हे वेळेवर पाहू असं यांचे बोलणे आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया.
पुन्हा आपल्याकडे तिकडे दुकानदारसुद्धा जुळलेले आहे आणि आज चांदूर रेल्वेमध्ये आलेलो आहे आणि चांदूर रेल्वेमध्ये आगामी लोकसभेचा निवडणुकीचा कल नेमका कोणाकडे यासाठी आपण वर्धा लोकसभेमध्ये हे चांदूर रेल्वे गाव येते आणि जनतेकडून जाणून घेत आहे। काका क्या बताओगे आप, अभी जो निवडणूक है क्या लगता है आपको? पंजाब जो भी है वो अपने दिल के अंदर, हाँ भी जो कुछ अब बोलेंगे तो और बोलेंगे कुछ कि तू कैसा वो अकेला बोल रहा है, जनता बोलेगी वो थोड़ी नहीं। जब डालूंगा जब भी बोल मालूम गिरेगा कि मैं इसको डाला करके, अभी नहीं बोल सकता ना। नक्कीच यांचं मत हे आहे का जेव्हा मी टाकेल तेच माझ्यापाशी मत राहील, म्हणजे ते सांगणार नाही सुद्धा बोलले आहे। पुन्हा आपण जाणून घेऊया उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे। उन्हाचा पारा वाढत आहे, तसेच तापमानाचा जसं पारा वाढत आहे तसं निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा आपल्यासोबत काही युवा वर्ग आहे, तर जाणून घेऊया। ताई काय सांगा आगामी निवडणूकबद्दल? एकीकडे काय जनतेचा कल कोणाकडे? एकीकडे आहे भाजप, दुसरीकडे काँग्रेस, काय सांगा? नाही तुमचं मत पडते ना, मत आहे ना, वर्धा लोकसभेमध्ये तुम्ही राहता ना, मग नेमकं कोणाला जनतेचा कौल कोणाकडे? आमचा हा कार्यक्रम सुरू आहे, कोणाकडे कौल राहील आपल्याला? आता कोणाकडे आहे? आता तिकडे आता आपण थोडी आहे वेळेवर आहे, भाजपच्या शिकडे आहे आपल्या आपण भाजपकडे मत देणार आहोत, पण भाजपनं आपल्याला भरपूर फायदा दिलेला आहे आपल्याकडे, आणि आपलं PM किसानचे पैसे दिले आहे, विम्याचे पैसे दिलेले आहे, असं करून आपली मोदीनं आपलं सर्वच काही दिलेलं आहे। बस एवढेच आपले 2 शब्द संपवतो बस। नक्कीच यांचा कल मोदींनी भरपूर काही दिला आहे, त्याच्यामुळे भाजपकडे यांचा कल गेलेला आहे। पुन्हा आपण जाणून घेऊया काय सांगशील युवा वर्ग यांना? तर वर्धा लोकसभेची निवडणूक आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये एकीकडे भाजप, वंचित आणि काँग्रेस आहे, राष्ट्रवादीचे तुतारी गटाचे अमर काळे आहे, काय सांगशील? काय कोणाकडे म्हणजे कौल कोणाचं राहील? चित्र कसं राहील? चित्र माहीत नाही ना का? हां तर ठीक आहे, नेमकं त्यांना माहीत नाही असं बोललं आहे। आणि पुन्हा आपण इथे आलेलो आहे आणि संपूर्ण नागरिक प्रत्येकजण आपापला कौल स्पष्ट करत आहे। तर अशा प्रकारे आपल्यासोबत काही पुन्हा नागरिक जुळलेले आहे। काका काय सांगाल, आगामी वर्धा लोकसभेची निवडणूक आहे, त्यामध्ये चांदूर रेल्वे हा शहर येते, आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल काय मत आहे? सर वापर बी झालं। आम्ही नवनीत राणा आहे। नवनीत राणा हे अमरावतीमध्ये येते। आपल्या वर्धा लोकसभेची गोष्ट सुरू आहे। मी नाही, मी कुऱ्यातो आहे, मी कुरा नक्कीच हे कुऱ्याहून आहे, पण कुऱ्याहून सुद्धा रिपोर्ट आलेला आहे का हे नवनीत राणा म्हणत आहे, म्हणजे म्हणजे हे अमरावती लोकसभा मतदारसंघात राहते। तर ठीक आहे काका, येतो क्या बताऊंगे काका, वर्धा लोकसभा की निवडणूक है अभी, क्या बताऊंगे आप, क्या राय आप? क्या है, भाजपा आना है ना, भाजप आना है? अरे भाजपा बिल्कुल पक्का। ठीक आहे, बिलकुल एकीकडे पुन्हा भाजप येणार असं सांगितलेले आहे आणि पुन्हा आपण जाणून घेऊया का नेमकं पुन्हा जनतेचं कल कोणाकडे? दादा काय सांगाल, आगामी लोकसभा निवडणूक आहे, काय कसं चित्र राहील? काँग्रेस बदल पाहिजे, आता याच्यानंतर काहीतरी बदल झाला पाहिजे, काँग्रेस यायला पाहिजे माझ्या विचाराने। नक्कीच काँग्रेसच्याच विषयी बदल व्हायला पाहिजे थोडंसं। संविधान जर वाचवायचं असेल तर काँग्रेस ठीक आहे। नक्कीच यांचा कल काँग्रेसकडे आहे, मी सुद्धा स्पष्ट केलेले आहे। तर पुन्हा आपण जाणून घेऊया आगामी निवडणुकीला सुरुवात होत आहे, वर्धा लोकसभेला निवडणुका सुरुवात होत आहे, कसं राहील चित्र काय सांगा? कसं राहील आता आम्ही पाहू ना, जे चांगलं कार्य करेल त्याला वोटिंग करू आम्ही। नक्कीच जो कार्य चांगलं करेल हां त्याला वोटिंग। नक्कीच दादा आपण काय सांगाल? विकासात्मक कामं जो कारण नेता त्याला आम्ही वोटिंग करू, काही काँग्रेसचा असो की BJPचा असो की वंचितचा असो, त्याच्या वर्कनुसार लोकांनी वोटिंग करायला पाहिजे। आणि हे सगळं जे महागाई वगैरे याच्यावर सगळं लक्ष देऊन लोकांनी वोटिंग करायला पाहिजे, बस एवढं माझं म्हणणं आहे। पण आता दिवसेंदिवस महागाई वाढत आहे आणि काय सांगाल? महागाईच्या बाबतीत वरच्या सरकारने या बाबतीत विचार करायला पाहिजे, कारण प्रत्येक गरीब माणूस हा महागाई 2014मध्ये सिलेंडर हा 350-400 रुपयाचा होता, आज 1000 रुपयात झाला, काय सांगाल? सिलेंडरच्या बाबतीत सरकारनं खरोखर निर्णय घ्यायला पाहिजे। सर्वसामान्य माणूस एवढे पैसे नाही देऊ शकत, मजुरीवाला माणूस तर अजिबातच नाही देऊ शकत। त्यामुळं कसं केंद्र सरकारने सर्व बाबतीत विचार करून गरिबाच्या दृष्टीने जे काही विकासात्मक कामे होईल महागाईवर जास्तीत जास्त लक्ष करायला पाहिजे। मग आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय सांगाल, आपलं चित्र काय राहील? आगामी लोकसभा निवडणुकीत
बी जे पीच्या बाबतीत लोकांचा जरासा नकारात्मक विचार असा दिसून येतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी काँग्रेसला जर वोटिंग केलं तर समोरचं चित्र नक्कीच बदलेल असं मला वाटतं. नक्कीच यांचा कल काँग्रेसकडे आहे, यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण चांदूर रेल्वे येथे हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये जनतेचे मत आणि जनतेचे कौल जाणून घेतलेला आहे. तर पुन्हा एका दुसऱ्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम सुरू ठेवणार आहे. तर बघत राहा एम बी न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.mbnews365.in वर भेट द्या. धन्यवाद.